मैं अर्चना, समोसे पे चर्चा. लेट्स सी what's the people's reviews regarding this self redevelopment. चलिए साथ में चलते हैं. आप मिस्टर सतीश पाटिल जी हैं और इनसे हम आप आज का इवेंट का रिव्यू ले रहे हैं. मिस्टर सतीश जी, आपको कैसा लगा ये इवेंट, या फिर आप मराठी में भी बात कर सकते हो, नॉट एन इश्यू. नाही, मला आजचा जो इव्हेंट होता तो खूप चांगला आवडला. याच्यामध्ये पीएमसी पॉवर पीएमसी अकबरजीवानी साहेबांनी ज्या पद्धतीने फिजिबिलिटी रिपोर्ट समजून सांगितला इन डिटेल, त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की बाबा जे ज्युएल असतं महाराष्ट्र क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये ते आहे प्रोराटा एफएस असतं. त्या प्रोराटा एफएसच्या बद्दल जे आम्हाला खूप चांगली माहिती दिली ती आवडली. फिजिबिलिटी रिपोर्ट त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगितला, जो आम्ही पुस्तकी ज्ञान पुस्तकं वाचून सुद्धा तो मिळू शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट सांगितलं. आणि ते सामान्य माणसाला आपल्याकडे अटेंड केल्याच्या नंतर तो फिजिबिलिटी रिपोर्ट कसा बनवायचा हे समजतो. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्रॉस चेक करायचे, काय काय बेंच मार्क त्याच्यामध्ये चेक आपण करू शकतो ते सांगितलं. त्याच्यानंतर त्याने 33.7 काय आहे, 33.5 पॉलिसी काय आहे, 33.9 पॉलिसी काय आणि 33.11 पॉलिसी काय आहे, DCRP 203 बद्दल त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं. त्याचं कम्पॅरिझन कसं करायचं त्याचं पण त्याने आम्हाला एक्सप्लेनेशन शिकवलं. आणि आता शेवटी आता आम्ही GST पर्यंत पोहोचतोय. तर त्याच्या अगोदर त्याने आम्हाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला काय मिस्टेक्स आपण काढू शकतो, त्याच्यामध्ये काय चुका आपण अवॉइड करू शकतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा त्याने हा सांगितलं की सर्वच बाबा कोर्टामध्ये जाऊन आपले सॉल्व्ह होत नाही, तर ते मीडिएशनने आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आपण जर बसून चर्चा केली आणि चर्चेसाठी नेहमीच ओपन राहिलो तर इकडे रिडेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे खूप जोरात आणि सर्वांना फायदे मिळतील अशा प्रकारे होऊ शकतात असं या पुढचं शिक्षण आम्हाला सुद्धा माहिती. थैंक यू सर. ये मिस्टर